नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अनोख्या उपक्रमाकडे वळतोय. लवकरच तुमची फेब्रुवारीमध्ये इयत्ता 10वीची शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक अनोखा उपक्रम परीक्षेला जाताना, आता परीक्षेला जाताना काय करायचं, कसं करायचं आणि केव्हा करायचं, आपल्याकडे खूप थोडे दिवस राहिले. 1 जानेवारी आणि फेब्रुवारीचे सुरुवातीचे काही दिवस म्हणजे एक अर्धा महिना. तेवढ्या दिवसात आपल्याला 9 पेपरांची तयारी करायची. त्यात एक ओघवता आपण उपक्रम कसा राबवतोय त्याबद्दल मी तुमच्याशी काही चर्चा करणार आहे. आज आपल्या सोबत विज्ञान शिक्षक आणि SSC बोर्डाच्या वेगवेगळ्या परीक्षांचं संयोजन नियोजन करणारे, तसेच पुस्तकाचं संकलन करणारे लेखक, एक VOS मेंबर श्री शिवकुमार नवले सर आपल्या सोबत आहे. आपण त्यांच्याशी या उपक्रमाविषयी एक थोडक्यात चर्चा करूया. सर नमस्कार. नमस्कार. उपक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. परीक्षेला सामोरं जाताना हा उपक्रम आपण करतोय, त्याची संकल्पना थोडक्यात सांगा. खूप छान प्रश्न विचारला बाजी सर. खर तर परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा असा अविभाज्य भाग आहे. जून पासून आमचा हा विद्यार्थी प्रत्येक विषयाची कसून तयारी करत असतो. बऱ्याचशा गोष्टी शहरामध्ये अवेलेबल असतात, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र त्या अवेलेबल नसतात. विशेषतः या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणारं मार्गदर्शन असेल किंवा प्रश्नपत्रिका कशा सोडवाव्यात, कशा प्रकारे वेळेचं नियोजन करावं, आणि आता नवीन आराखड्याप्रमाणे प्रश्नांचे प्रकार पण बदललेत हो. बरोबर. तर या बदललेल्या प्रश्नाला सामोरं नेमकं कसं जायचं. खर तर आमचा विद्यार्थी चपकलपणे बऱ्याच वेळा प्रश्नाची उत्तरं लिहिण्यामध्ये तो सरावलेला असतो. परंतु जर आपण प्रश्नपत्रिकांचं स्वरूप बघितलं विषयनिहाय, तर प्रश्नामध्ये वैविध्यता आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यातही विशेषतः कृतीपत्रिका हा अत्यंत महत्वाचा शब्द आता प्रश्नपत्रिकेच्या ऐवजी आलेला आहे. मुळात आमच्या मुलांना हेच माहित नाहीये की प्रश्नपत्रिकेच्या ऐवजी कृतीपत्रिका हा शब्द का बरं टाकला असेल. कृतीपत्रिका म्हणजे नेमकं काय, प्रश्नपत्रिका हा शब्द काय चुकीचा होता का. तर विद्यार्थी मित्रांनो, या दोघांमधला मूलभूत फरक अगोदर तुम्हाला समजला पाहिजे. जेव्हा आपण दैनंदिन जीवन जगतो, त्या दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या दैनंदिन जीवनाच्या रिलेटेड अनेक वेळा प्रश्न विचारले जातात आणि मग हे रिलेटेड प्रश्न सोडवायचे नेमके कसे, त्याची भाषा तर वेगळी नाही ना. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या या उपक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे विषय तज्ञ भेटणार आहेत. मराठी पासून ते अगदी भूगोल, अर्थशास्त्र या टोटल 11 वेगवेगळ्या विषयाचा आढावा ते तज्ञ या ठिकाणी घेतील. यामध्ये आराखडा कसा असेल, त्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, प्रत्येक प्रश्न नेमका कसा सोडवावा, या संदर्भामध्ये या उपक्रमामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे. आता हा उपक्रम आपण सर्व विषयांसाठी राबवणार आहे. हो. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या विषयाला कमी मार्क मिळतात किंवा जो विषय त्यांना अवघड जातो त्याचा सराव त्यांनी अधिक करावा किंवा जास्त करावा. मला एक सांगा, हा उपक्रम जिल्हाभरामध्ये आपण कसा राबवणार आहोत. खूप छान. खर तर उपक्रम राबवण्यापूर्वीची जी पार्श्वभूमी आहे ती जर आपण थोडीशी समजून घेतली तर निश्चितपणानं आपल्या हे लक्षात येईल. आपल्या या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक शाळा आहेत. हजारो विद्यार्थी एकाच वेळेला परीक्षा देत असतात. या सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र पण वेगवेगळे असतात. ते परीक्षेला सामोरं जात असताना नेमका पेपर कशा पद्धतीने सोडवायचा याचं मार्गदर्शन करत असतानाच सोडवलेले पेपर तज्ञ शिक्षकांनी तपासलेले पेपर या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे, त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये अर्थात त्याला आपण आता कृतीपत्रिका म्हटलेली आहे, तर त्याचं स्वरूप कसं आहे, त्याचबरोबर प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा याचं एक मॉडेल आन्सर पेपर पण आपण तयार करतो आहोत आणि हे तपासलेलं आन्सर शीट या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे. या संदर्भामध्ये अगोदर सर्व विषयाच्या म्हणजे अगदी मराठी, हिंदी, पूर्ण संस्कृत, पूर्ण हिंदी, संयुक्त संयुक्त हिंदी पासून ते भूगोल पर्यंत सर्व 11 तज्ञ इथे येतील. प्रश्नपत्रिकेचा आराखडा, त्याची PDF स्वरूपातील प्रत,
विद्यार्थ्यापर्यंत जाईल, त्याची एक लिंक क्रिएट केली जाईल, ती लिंक प्रत्येक मुख्याध्यापकापर्यंत पोहोचवली जाईल. फक्त मुख्याध्यापकांनी काय करायचंय, या लिंकला क्लिक केलं की त्या संदर्भातल्या मुलाखती, त्या संदर्भातले पीडीएफ पेपर विद्यार्थ्याला अवेलेबल होतील. माझ्या ग्रामीण भागातला विद्यार्थी विशेषतः अनेक सुविधांनी तो अक्षरशः मागास आहे, बरोबर. त्याला सुविधा नाही आहेत, त्याच्याकडं या सुविधा पण नाही आहेत की स्मार्ट बोर्ड कसा हँडल करतात. तर मुख्याध्यापकाच्या माध्यमातून प्रत्येक शाळांमधून इव्हन आज प्रत्येकाचा फोन स्मार्टफोन आहे, या स्मार्टफोनवर आलेल्या लिंकला जर या विद्यार्थ्यांनी क्लिक केलं तर त्या संदर्भातला पेपर, त्या संदर्भातली पीडीएफ, त्या संदर्भातलं मार्गदर्शन माझा ग्रामीण भागातला विद्यार्थी सहजपणानं प्राप्त करेल. या माध्यमातून आपण या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणार आहोत. म्हणजे हा उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या एसएससी बोर्डात ज्या प्रश्नपत्रिका येतात त्याचं परिपूर्ण मार्गदर्शन आणि एक नमुना उत्तरपत्रिका मिळणार आहे. हो, मग या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडल्यावर काही फायदा होतो? नक्की. असं म्हटलेलं आहे बघा की प्रॅक्टिस मेक्स मॅन ऑर वुमेन परफेक्ट. राईट. मुलगा असो की मुलगी असो. इयत्ता 10वीच्या विज्ञान भाग 2 मध्ये सर एक छान अभिरूप सराव म्हणून एक मुद्दा टाकलेला आहे. कुठल्याही समस्येला सामोरं जायचं असेल तर ती समस्या मला का येते, ती समस्या मी कशी सोडवावी, त्या समस्येवर मी मात कशी करावी, या जर गोष्टीचा विचार करायचा असेल तर तुम्हाला सरावाशिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला दिलेल्या या पीडीएफच्या पेपरचा तुम्ही पाहून परत एकदा ती पाहून तुम्हाला उत्तरपत्रिका सॉल्व्ह करायची आहे आणि अशाच प्रकारचा एक सुंदर उपक्रम माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण यापूर्वी सुरू केलेला आहे. आपणही त्याचा एक अविभाज्य भाग आहात. आपण मुलांना प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केलेल्या आहेत. या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेनंतर अर्थात सोडवून दिलेल्या उत्तरपत्रिकेनंतर मुलांनी जर त्याचा सराव केला तर मला निश्चित खात्री आहे की मुलांच्या गुणामध्ये निश्चितपणानं वाढ होईल आणि परीक्षेला ते सामोरे जातील. बरोबर आहे सर. आता फक्त 1.5 महिना उरला. आता वर्षभराचा केलेला अभ्यास तो जूनचा किंवा एप्रिलचा आठवेलच असं नाहीये, पण आता शेवटी 1.5 महिन्यात जो अभ्यास आपण करणार आहोत तो 100% परीक्षेत आठवतो. त्याला फिनिशिंग टच असं आपण म्हणतोय. मग परीक्षेला सामोरे जाताना हा उपक्रम आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कसा पोहोचवणार आहोत? खूप छान प्रश्न. याच्या अगोदर दिलेल्या उत्तराला जोडूनच मी परत एकदा म्हणेल की माध्यमिक शिक्षण अधिकारी माननीय लाटकर मॅडम आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हा उपक्रम आपण सुरू करत आहोत किंवा किंबहुना सुरू केलेला आहे. मुख्याध्यापकाच्या मीटिंग मध्ये या उपक्रमाच्या संदर्भातली लिंक जी क्रिएट केलेली आहे ती त्यांना दिली जाईल. अनेक मुख्याध्यापकांचा ग्रुप आहे, त्या ग्रुपवर ही लिंक शेअर केली जाईल. मुख्याध्यापकांनी तीच लिंक आपल्या शाळेमध्ये शिक्षकांना द्यायला पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना दिली तर हरकत नाही. पालक सभेमध्ये ती लिंक त्यांनी प्रोव्हाइड करावी आणि मुख्याध्यापकांनी या प्रत्येक विषयाच्या मुलाखती संदर्भामध्ये किंवा तज्ञाच्या मार्गदर्शनासंदर्भातल्या व्हिडिओसाठी तयारी करायची, वेळापत्रक क्रिएट करायचं आणि हे वेळापत्रक क्रिएट करण्यापूर्वीच माध्यमिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे एक गुगल फॉर्म पण प्रोव्हाइड केला जाईल. या फॉर्म मध्ये हे मुख्याध्यापक कशा पद्धतीचं वेळापत्रक तयार करणार आहेत हे त्यांना प्रोव्हाइड करावं लागणार आहे. आणि मी मुख्याध्यापकांनाही या मुलाखतीद्वारे नक्की आवाहन करेल, कारण शेवटी आपण कोणासाठी आहोत? जर आपला विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाला तरच आपण केलेल्या परिश्रमाला किंमत मिळाल्यासारखी होईल. आणि म्हणून कोणत्याही शिक्षकांनी अशा प्रकारच्या उपक्रमाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. अन्यथा मान्य जिल्हाधिकारी असो, शिक्षणाधिकारी असो किंवा एसएससी बोर्ड असो, यांनी वेगवेगळे उपक्रम जे तयार केले त्यांना जर आपण सहकार्य नाही केलं तर मुलगा हा वंचित राहील आणि ते आपल्या शिक्षकी पेशाला सोडण्यासारखं नाही आहे. म्हणून मी सर्वांनाच आवाहन करेल की या पद्धतीनं मुख्याध्यापकांनी नियोजन करून विद्यार्थ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवायचा आहे. बरोबर आहे सर. आता ही लिंक मुख्याध्यापकांच्या मीटिंग मध्ये मुख्याध्यापकांना मिळेल, ते शाळेतल्या शिक्षकांना दाखवतील आणि मग शाळेतले शिक्षक त्यांच्या प्रोजेक्टरवर असेल किंवा मोबाईलवर असेल, आता मोबाईलवर त्याची लिंक भेटेलच. बिलकुल स्मार्टफोन आहे, ते घरी पण बघू शकतात. अगदी अगदी अगदी. शाळेत एकदा उपक्रम पाहिला की तो सराव पुन्हा घरी करेल आणि जो विषय अवघड जातो त्याचा पुन्हा पुन्हा सराव केल्यावर साहजिकच तो विद्यार्थी पास होईल. नक्की पास होईल. नापास व्हायची शक्यता जवळजवळ नसणार आहे. शेवटी पुन्हा प्रश्न विचारतो तुम्हाला, विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा होईल याचा? मी मगाशी जसं बोललो की प्रत्येक गोष्टीचा सराव करणं अत्यंत महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तर विद्यार्थ्याला माहिती असतं, तो ते लिहितो सुद्धा,
परंतु नेमकं काय विचारलं हे उत्तर लिहायला तो गडबडतो. मग विज्ञानासारखा विषय असेल किंवा गणितासारखा विषय असेल, या विषयामधल्या उत्तराला अगदी माफक आणि तेवढंच उत्तर देणं अपेक्षित असतं. या सरावामुळे काय होईल, विद्यार्थ्याला नेमकं उत्तर लिहिण्याची सवय लागेल. शिवाय कुठं आपला मार्क जाईल, कुठं जाणार नाही, याची जी माहिती तज्ञाकडून त्याला मिळालेली आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्याचा अभ्यास तर खूपसा झालेला आहे, परंतु उत्तर लिहिताना काय करतो तो फापट पसारा, असं जसं म्हणतात, खूप सारं लिहिलं की मला मार्क पडतील, असं नाहीये. तर काय लिहायचं, ते नेमकं काय लिहायचं, या प्रश्नापर्यंत तो पोहोचेल आणि त्याला अधिकचे मार्क मिळतील. आणि तो जो मार्क मिळवतो त्यापेक्षा जास्त मार्क मिळाल्यामुळं निश्चितच त्याला यशामध्ये या उपक्रमाचा खारीचा वाटा असणार आहे, हे नक्की. बरोबर सर. म्हणजे शेवटी सराव आलाच आणि जेवढा सराव तुमचा अधिक होईल. आता हे उत्तर पत्रिका लिहिता लिहिता त्याच्या लक्षात येईल की पहिल्या प्रश्नाला किती वेळ लागतो आणि किती जागा लागते. दुसरा प्रश्न असेल त्याला किती वेळ आणि किती जागा लागेल. एक 4-5 प्रश्न पत्रिका सोडवल्यानंतर 100% त्याच्या लक्षात येईल की या कृती पत्रिकेला पूर्ण करण्यासाठी आपण कुठे कमी पडतोय आणि कशात कमी पडतोय. सर, आपण इथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेसाठी शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.